नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. जय महाराष्ट्र. मी अनिश खंडागळे. माझ्यासोबत भास्कर सबाणी सर आहेत. हे एक व्यावसायिक आहेत आणि सोसायटीचे त्यांच्या चेअरमॅन सुद्धा आहेत. काल रोजी एक घटना घडली होती. स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती जे काही कलर फेकण्यात आला होता आणि त्यावेळेस त्या ठिकाणी सर्व शिवसैनिक जमले होते आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे त्या ठिकाणी स्वतः आवर्जून उपस्थित राहिले होते आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी पोलिसांना सक्त आदेश दिले होते की 24 तासामध्ये या आरोपीला शोधून काढा म्हणून. आज भास्कर सबाणी सरांचा याच्यामध्ये फार मोठा रोल आहे की ज्यावेळेस सन्माननीय राजसाहेबांनी पोलिसांना आदेश दिले त्यावेळेस पोलीस प्रशासन त्यांच्या कामाला लागलं आणि त्याच वेळेस पोलीस प्रशासन हे भास्करबाई जात असताना ते फुटेज वगैरे सगळे दाखवत होते त्यावेळेस. आणि भास्करबाई सबाणींनी पोलिसांनी जेव्हा त्यांना त्यांचा फुटेज दाखवला त्यावेळेस भास्करबाई सबाणींनी त्या आरोपीला पकडून देण्यासाठी मुलाची त्या ठिकाणी पोलिसांना मदत केली आणि आज भास्करबाई यांच्यामुळे तो आरोपी त्या ठिकाणी पकडण्यात आला. त्याबद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी आज त्यांचा या ठिकाणी जाहीर सत्कार करत आहे आणि त्याच्यानंतर भास्करबाई स्वतः प्रसंग सांगतील की हा प्रसंग कशा प्रकारे घडला. तर भास्करबाई तो प्रसंग कसा घडला तुम्ही सांगाल. त्या दिवशी ऍक्च्युली दोन गोष्ट घडलेली. एक तर आमच्या बिल्डिंग मध्ये सुद्धा एक मोठी घटना घडलेली. त्यांनी वरतून एक काच सुद्धा फेकून एका बाईवर फेकायचा प्रयत्न केलेला. त्याच्यामध्ये पण आम्ही लोकांनी खूप ऍक्शन घ्यायचा पण प्रयत्न केलेला त्या रात्री अराउंड 2च्या दरम्यान. आणि जेव्हा पोलीस आलेले आणि जेव्हा त्यांनी ते फुटेज दाखवला मला एकदम ब्लर्ड होता, तो क्लिअर नव्हता, पण जे त्याचे व्हिज्युअल्स बघितलेले त्याच्यानंतर मला समजलं की हा कोण आहे. इमिडिएटली मी त्यांना घेऊन गेलो. त्यांना 405 हा रूम नंबरमध्ये घेऊन जाऊन त्यांना इमिडिएटली त्यांना बोललो की बाबा हे हा आता अवेलेबल असेल. त्यानंतर पोलिसांनी इमिडिएटली ऍक्शन घेतला आणि माझ्याबरोबरच त्यांनी त्याला अटक केली आणि त्याच वेळी त्याला घेऊन ते लोक तिकडे गेले पोलीस स्टेशनला. आणि त्याच अगोदरच आम्हाला भास्कर सरांनी एक सांगितली घटना की तो एक माथेफिरू आहे. त्यांच्या सोसायटीवरून एक म्हणजे तो सोसायटीच्या टेरेसवरती गेला होता बिल्डिंगच्या आणि एक बाई चालली होती तर एवढी मोठी अशी काच घेऊन तो तिच्या डोक्यावरती फोडत होता, पण सुदैवाने ती बाई पुढे निघून गेली आणि थोडक्यात तिचा जीव बचावला. म्हणजे त्याच वेळेस म्हणजे मला वाटतं ती संध्याकाळची घटना सकाळची घटना आहे, रात्रीची घटना आहे. म्हणजे इथे त्यांनी ते शाई फेकली आणि कलर फेकला आणि त्यानंतर संध्याकाळी त्याने त्या माथे फिरून असा प्रसंग त्या ठिकाणी घडला आणि त्यानंतर मग भास्करबाईच्या मदतीने तो आरोपी. त्याचे अगोदर सुद्धा आम्ही दादर पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली होती, भरपूर वेळा दिलेली होती, पण त्याच्यावर ऍक्शन काही झालं नाही. आणि आज बघा त्यांनी जी परिस्थिती आणली आहे, एवढी मोठी घटना घडली, मीनाताई ठाकरे आईंच्या पुतळ्यावर कलर टाकला, एवढा मोठा प्रसंग झाला. जर त्यावेळी जर ऍक्शन घेतलं असतं तर आज एवढी मोठी घटना घडली नसती असं माझं म्हणणं आहे. मी त्या रानूशेठ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा चेअरमॅन आहे. त्या बेसिसवर मी भरपूर वेळा त्याचा कंप्लेंट दिली पण काही ऍक्शन झालं नव्हतं. पण आज ज्या इमिडिएट बेसिसवर पोलिसनी ऍक्शन घेतला आणि इमिडिएटली त्याला पकडून घेतला, ते खूप चांगली गोष्ट झालेली आहे.